संत ज्ञानेश्वरांचा जन्म आळंदी येथे इसवी सन 1275 मध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी मध्यरात्री झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रखुमाबाई होते. आई ही आळंदीच्या सिद्धेश्वरपंत कुलकर्णी यांची कन्या होती. ज्ञानदेवांचे उपास्य दैवत व माता पिता यांची नावे विठ्ठल रखुमाई अशी एकच आहेत. आळंदी येथे ज्ञानदेवांच्या समाधी मागे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. त्यात त्यांचे व जगाचे माता पिता प्रतिबिंबित झाले आहेत. विठ्ठलपंत हे पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या आपे गावातील मराठी देशस्थ ब्राह्मण कुलातील सदाचार संपन्न गृहस्थ होते. त्यांचे आजे व पंजे यांना नाथपंथाचा अनुग्रह झाला होता. विठ्ठलपंतांची वृत्ती मूळचीच विरक्त होती. तीर्थयात्रेकडे त्यांचा जास्त ओढा असल्यामुळे लहान वयातच ते तीर्थयात्रेस निघाले आणि यात्रा करीत असताना आळंदी क्षेत्रात आले. सिद्धेश्वराच्या देवळाजवळ सुवर्ण पिंपळ आहे. त्या झाडापाशी ते एकदा ध्यान करीत असताना आळंदी गावचे सिद्धोपंत कुलकर्ण्यांनी त्यांना पाहिले. त्यांचे तरुण वय व सात्विक तेज पाहून सिद्धोपंत कुलकर्णी प्रभावित झाले. त्यानंतर विठ्ठलपंतांना त्यांनी आपल्या घरी राहावयास नेले. त्याच रात्री सिद्धोपंतांना तुझी कन्या आहे ती या विठ्ठलपंतांना देऊन तिचे लग्न कर असा भगवंतांचा दृष्टांत झाला. त्याच वेळी तू सिद्धोपंतांच्या मुलीचे पाणी ग्रहण कर असा विठ्ठलपंतांनाही दृष्टांत झाला. दोघांनाही एकाच वेळी सूचनेचे दृष्टांत झाल्यामुळे विठ्ठलपंतांचे लग्न सिद्धोपंतांची कन्या रखुमाबाई यांच्याशी झाले. लग्नानंतर विठ्ठलपंत सिद्धोपंतांबरोबर पंढरीच्या यात्रेस गेले. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.